मी बालाजी होळगीर. तर आपण पाहणार आहोत बेसिक मॅथ्सचे काही रूल. गुणाकारामध्ये चिन्हांची कशी बदल होते आपण ते पाहणार आहोत. तर ठीक आहे, आपण स्टार्टिंगला घेऊया एक उदाहरण. मायनस गुणिले मायनस बरोबर काय होईल? काय होईल? काय होईल? प्लस होईल. बरोबर आहे. तर दुसरं काय होईल? प्लस गुणिले मायनस, तर काय होईल? मायनसच होईल. चला, नंतर काय होईल? मायनस गुणिले प्लस, तर काय होईल? तरी मायनस होईल. आधी मायनस संख्या आली, नंतर मायनस संख्या आली, दोघांचा गुणाकार काय होईल? प्लस मध्ये येईल. आधी प्लस संख्या आली, नंतर मायनस संख्या आली, तरी दोघांचा गुणाकार काय होईल? मायनसच होईल. आधी मायनस संख्या आली, नंतर प्लस संख्या आली, तरी दोघांचा गुणाकार काय होईल? मायनसच होईल. चला, आता अजून काय राहिलेले? हा, चला, प्लस गुणिले प्लस हे एक रूल आहे. तर ह्याचं काय होईल? प्लसच होईल. मायनस संख्या अगोदर, नंतर भी मायनस संख्या, तर काय त्याचा गुणाकार होईल? प्लस संख्या. तर आपण काय करूया? याच्यातलं एक उदाहरण घेऊया. कशा प्रकारचं? चला, -8 गुणिले -6, तर काय होईल? 8 6 48. 48 कसली झाली? प्लस 48. 8 6 48. मायनस गुणिले -6, -8 गुणिले -6 बरोबर प्लस 48. चला, दुसरं उदाहरण. +8 गुणिले -6, तर काय होईल? 8 6 48 कसली होती? -48 होती. बरोबर आहे. याच्यानुसार पहिली संख्या मायनस आहे, दुसरी संख्या, पहिली संख्या प्लस आहे, दुसरी संख्या मायनस आहे. चला, ह्याचं उदाहरण घेऊ. -8 गुणिले +6, -8 गुणिले +6, काय होईल? 8 6 48 होती, पण कसली होती? मायनसच 48 होती. बरोबर आहे. चला, दोन संख्या तर +8 मायनस +6 बरोबर काय होईल? मग 48 होते. पण आपण कोणत्याही धन संख्येसोबत आपण त्याचं प्लस चिन्ह लावत नाही. डायरेक्ट आपण काय करतो? डायरेक्ट लिहितो संख्या. म्हणजे ही संख्या लिहिली म्हणजे धन झाली, ही संख्या लिहिली म्हणजे धनच झाली, ही संख्या धन, ही संख्या धन. म्हणजे आपण कोणत्याही धन संख्येसोबत मायनस चिन्ह लावत नाही. तर आपण काय चिन्ह लावतो? जर ऋण संख्येसोबत मायनस चिन्ह लावतो. ऋण संख्येसोबत -5 -7 -12 अशा प्रकारे आपण काय करतो? ऋण चिन्ह लावत असतो. कोणत्याही धनसंख्येसोबत आपण प्लस चिन्ह लावतो का? लावत नाही. ठीक आहे. चला, तर आपण एक 10वीच्या ओरिएंटेड सिलेबसकडे एक बेसिक घेऊया की 2 चलातील रेषीय समीकरणे आणि वर्ग समीकरणे या चॅप्टरसाठी उपयुक्त असं एकदम बेसिक लेवलचं. आपण आता एक चलाची बेरीज आणि चलाची वजाबाकी असं आपण पाहूया. चला, ठीक आहे. चला, x + 8 बरोबर 17 बरोबर आहे. तर आपल्याला हे x या चलाची किंमत काढायची की x बरोबर किती येऊ शकते. तर एकदम सोपी गोष्ट आहे. x बरोबर आपण स्टार्टिंगला डायरेक्ट 17 घेऊया. तर आपल्याला याची जागा बदलायची आहे. ते जागा बदल, तर जागा बदलल्यानंतर काय होईल? प्लस 8 आहे, तर काय होईल? -8 होईल. म्हणजे 17 - 8 होईल. 17 मधून 8 गेले किती राहिले बाबा? किती राहिले? 17 मधून 8 गेले तर किती राहिले? 9 राहिले. तर आपल्याला x बरोबर 9 संख्या भेटलेली आहे. तर 9 + 8 बरोबर 17 बरोबर आहे का नाही? आले की नाही? x ची किंमत इथे द्या. x ची किंमत काय आहे? 9 आहे. बरं, चला, अजून एक उदाहरण घेऊया. आधी संख्या घेऊया, नंतर चल घेऊया. चला, 12 + x बरोबर 19 बरोबर आहे. ठीक आहे. आता हे सरळ झालं. x बरोबर 19. आता ह्याचं काय झालं? ही आता ही काय नाही म्हणजे काय असते? प्लस असते. इकडली संख्या इकडे आली म्हणजे काय झाली? मायनस झाली. मग काय झाले? -12. x बरोबर 19 - 12 किती राहिले? राहिले 7. ठीक आहे. चला, 12 + 7 बरोबर 19 हे झालं ना बरोबर. x ची किंमत मिळालेली आहे आपल्याला. तर आपण आता काय करूया? वजाबाकीचे उदाहरण घेऊया. वजाबाकी. चला, x वजा 7 बरोबर 21 बरोबर आहे. चला, ते x बरोबर आपण 21 लिहिलं. आता ही संख्या काय आहे? वजा संख्या आहे. याने जागा बदलणार आहे. तर काय होईल? प्लस संख्या होईल. तर काय होईल? x + 7 21 + 7 बरोबर 28 होईल. बरोबर आहे. मग x बरोबर आपल्याला 28 भेटलं. x च्या जागी आपण 28 ठेवू शकतो. 28 + 7 बरोबर 21 बरोबर आहे का? बरोबर आहे.
28 मधून 7 गेल्यानंतर 21 उरतात. चला तर पुढचं काय आहे आता अधिक संख्या नंतर चल. चला इथे घेऊ 12 वजा x बरोबर 29. ठीक आहे. चला किती झालं मायनस x बरोबर काय झालं 29 बरोबर आहे. मायनस x बरोबर काय झालं 29. चला हे प्लस आहे तर ही संख्या काय प्लस आहे पण इथं आलं काय झालं मायनस झाली 12. आता इथलं मायनस आणि इथलं मायनस काय झालं प्लस झालं. x बरोबर 29 प्लस 12. 29 प्लस 12 किती होतील कडे हे झाले 11 ला 1 3 41. ठीक आहे 41 सॉरी इथं काय होते 41. ठीक आहे हे आपण परत घेऊया. ठीक आहे 12 वजा x बरोबर 29. ठीक आहे 12 वजा x बरोबर 29. ठीक आहे मायनस x बरोबर 29 वजा 12 मायनस x बरोबर 29 मधून 12 गेले किती राहिले बाबा 29 मधून 12 घालता येईल का नाही. आणि इथे एक मायनस आहे एक मायनस आहे इथे काय होईल प्लस होते. तर प्लस कोणती होती मायनस. चला 29 आणि किती होईल मायनस 41 काय होईल मायनस 41. ठीक आहे किंवा काय करूया आपण इथे मायनसचं चिन्ह घेऊच नाही तसंच ठेवूया मायनस. तर 29 वजा काय 29 प्लस 12 काय होईल 41 होते. चला x बरोबर आपल्याला काय भेटलं 41 भेटलं. तर समीकरण 12 मायनस 41 बरोबर 29. हे अशा प्रकारचं झालं. आता हे एवढं झालेलं आहे. ठीक आहे तर हे झालं वजाबाकीचं हे झालं बेरजेचं. आता आपण जाऊया गुणाकाराकडे वळूया की गुणाकाराने कसे ठेवलं. ठीक आहे लिहून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता की कशा प्रकारचं बेसिकमध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे चला तर 2x प्लस 8 बरोबर 16 नाही जास्त किती 64 घेऊ. ठीक आहे तर आपल्याला इथे ना x ची किंमत काढायची आहे. चला 2x बरोबर 64. ओके हे एकदम सोपं झालं. आता इथे उरलं 8 हे काय जाईल मायनस मध्ये जाईल. आपण आताच बेरजेमध्ये बघितलेलं आहे 2x बरोबर 64 वजा 8. चला किती राहिले 4 4 56 उरले. ठीक आहे चला आता इथं काय टेस्ट होईल 2x बरोबर 56. तर आपल्याला x बरोबर किंमत काढायची आहे. x बरोबर 56 हे काय आहे गुणाकार आहे. त्या दोघांमध्ये काय गुणाकार आहे. तर इकडे काय होईल भागाकारीमध्ये. तर 2 2 4 2 16 28 आहे. ठीक आहे x बरोबर 28. ओके x बरोबर 28 आलं तर आपल्याला हे समीकरण ठेवता येईल 2 गुणिले 28 प्लस किती 8 बरोबर 64. तर 28 गुणिले 56 आताच काढलेलं आपण प्लस 8 बरोबर 64 हे आलं उत्तर. ठीक आहे चला दुसरे उदाहरण घेऊया. 2x गुणिले 6x बरोबर 112. तर याच्यामध्ये x ची किंमत कशी काढायची. ठीक आहे 2x प्लस 6x बरोबर 112. 2x आणि 6x किती झाले 8x झाले बरोबर 112. x बरोबर काय आहे 112/8. तर 8 किती होईल 3 7 8 संग 8 3 8 4 32 किती झालं 14. x बरोबर 14. ठीक आहे 2 गुणिले 14 प्लस 6 गुणिले 14 बरोबर 112. तर 14 दुनी 28 प्लस 14 1 14 14 8 14 1 42 14 56 14 55 84 बरोबर 112. एकदम सिंपल. चला अजून एक आपण गुणाकाराचं केलं आपण प्लस केली x 2x 3x आपण बेरीज वजाबाकी केली आहे. चला आपण आता काय करूया गुणाकार चलासोबत गुणाकार. ठीक आहे 2x गुणिले 8x बरोबर 200 घेऊया. एकदम सोपी संख्या. चला 2x गुणिले 8x किती होतील 2x 8 दुनी 16x चा वर्ग होईल. काय होईल 16x चा वर्ग बरोबर 200 होईल. तर x चा वर्ग बरोबर 200/16.
तर 16 एक 16 उरली 4, 16 दोन्ही 32 पॉईंट धरा, इथं झाले 8, 16 5 80, 12.8, एक्सचा वर्ग बरोबर 12.5, 12.5. तर एक्स बरोबर काय वर्गमुळात 12.5. ओके, एकदम सोपं झाले एक्सची किंमत. ठीक आहे, अशाच प्रकारे आपल्याला 10वीतील बीजगणितातील पहिल्या चॅप्टर 2 चलातील रेषीय समीकरणे आणि वर्ग समीकरण यासाठी एकदम ही बेसिक उपयुक्त आहे. तर आपण या बेसिकची थोडी तयारी करावी आणि प्रॅक्टिस करावी, तर आपल्याला त्या चॅप्टरसाठी उपयुक्त होईल. तर आपण बेसिकची तयारी करून घ्यावी. हा व्हिडिओचे थोडंफार नोट डाऊन करून घ्यावे, तर आपल्याला 10वीचा व्हिडिओ म्हणजे 10वीचा पहिला आणि दुसरा चॅप्टर सोपा जाईल. आपल्याला बेसिकच माहीत नसेल तर आपल्याला तो चॅप्टर आपल्याला सोपा जाणार नाही. तर इथून पुढे असेच 10वीच्या सिलेबसवर डिपेंड व्हिडिओ येतील. सरावासांचं 1.1, सरावासांचं 1.2 अशा प्रकारे याच्यावर व्हिडिओ येऊन जातील. तरी कृपया योगीराज कोचिंग क्लासेस या चॅनलवर व्हिडिओ पडत आहेत, तर आपण बघू शकता. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.